आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आतापर्यंत 88 कोटी जणांचे लसीकरण पूर्ण. पाकिस्तान बनले आहे 12 दहशतवादी संघटनांचे आश्रयस्थान. नेत्यांचे दौरे वाढले, सामान्यांचे काम रखडले. कोरोना बळींच्या वारसदारांना 1.5 लाखांची मदत. शहर परिसरात पावसाची हजेरी. बस पास समस्या निवारणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन. ख्रिश्चन समूहाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. काळा दिन याचिकेवर सुनावणी 4 नोव्हेंबरला. साखर कामगारांच्या वेतन सुधारणेबाबत बैठकीत चर्चा. मार्कंडेचा हंगाम पुढील महिन्यापासून प्रारंभ. फिर से उछला लहू नसों में, फिर से मचला जुनून रगों में, फिर से झूमा गगन तिरंगा, फिर से दिल हुआ मस्त मलंगा. फिर से फिर से फिर से फिर से लोहा हुआ इरादा, फिर से करते हैं हम वादा, भर देंगे हुंकारा, फिर से जीतेंगे हम यारा, फिर से जीतेंगे हम यारा, फिर से. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत. म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 88438863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. भारतात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेने मंगळवारी आणखीन एका विक्रमाची नोंद केली आहे. आता प्रत्येक 4 लाभार्थ्यांपैकी एका भारतीयाचे पूर्ण लसीकरण झाले आहे. कोविड-19 लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर 8 महिन्यांनी भारतात मंगळवारी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या आता अंदाजे 25% पोहोचली आहे. आकडेवारीनुसार मंगळवारी 53 लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले, ज्यामुळे देशातील लसीकरणाची संख्या एकूण 87.59 कोटी झाली. मंगळवारच्या लसीकरणासह अंदाजे एकूण पात्र लोकसंख्येच्या 68% लोकांना त्यांचा पहिला डोस मिळाला आहे आणि 24.69% लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. भारताने सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 6 महिन्यांहून अधिक काळानंतर 3 लाखाच्या खाली आली आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील पात्र लोकांना कोरोना लसीचे 87.62 कोटी डोस देण्यात आले आहेत. चीन नंतर भारतात जास्तीत जास्त लोकांना कोविड लसीचा 1 डोस मिळाला आहे. पाकिस्तान बनले आहे 12 दहशतवादी संघटनांचे आश्रयस्थान. अमेरिकन काँग्रेसच्या दहशतवादासंदर्भातील ताज्या अहवालात पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झाला आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून ओळखल्या गेलेल्या किमान 12 संघटनांसाठी पाकिस्तान हे सुरक्षित आश्रयस्थान आहे, असे अहवालात म्हटले आहे, ज्यामध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या भारताला लक्ष्य करणाऱ्या 5 दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. दहशतवादाबाबत अमेरिकेच्या स्वतंत्र काँग्रेस रिसर्च सर्व्हिसच्या अहवालात पाकिस्तानाबाबत मोठे खुलासे करण्यात आले आहेत. अहवालानुसार पाकिस्तानमध्ये 12 दहशतवादी संघटना आहेत. त्यापैकी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या 5 दहशतवादी संघटनांचे लक्ष भारत आहे. CRSच्या अहवालानुसार अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला अनेक सशस्त्र आणि बिगर राज्य दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानातून दहशतवादी संघटना दहशतवादी कारवाया करतात. यातील काही दहशतवादी संघटना 1980
वर्षांपासून अस्तित्वात आहेत. गेल्या आठवड्यात क्वाड शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला अमेरिकन काँग्रेसच्या द्विपक्षीय संशोधन शाखेने हा अहवाल जारी केला आहे. पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या या संघटनांना मोठ्या प्रमाणात 5 श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकते. यामध्ये जागतिक स्तरावरील दहशतवादी संघटनांचा समावेश आहे, असे अहवालात म्हटले आहे. नेत्यांचे दौरे वाढले, सामान्यांचे काम रखडले. राजकीय पक्षाच्या नेते मंडळींना आता पुन्हा आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. येणाऱ्या काळात काही निवडणुका सामोऱ्या असल्यामुळे पक्ष नेत्यांचे दौरे बेळगाव जिल्ह्यात सुरू झाले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मंत्री महोदयांचे दौरे वाढल्यामुळे सरकारी यंत्रणा या मान्यवरांच्या व्यवस्थेसाठी झटू लागली आहे. मात्र यामुळे सर्वसामान्यांची कामे पुन्हा खोळंबण्याचा धोका निर्माण झाला आहे. बेळगाव जिल्ह्यात मागील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचे संकट होते. त्यामुळे सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले होते. प्रलंबित राहिलेली अनेक कामे पूर्ण करून घेण्यासाठी सध्या एकच घाई सुरू झाली आहे. त्याचबरोबर राजकीय नेते मंडळींनी आपल्या दृष्टीने सोयीस्कर राजकारण करण्यासाठी दौऱ्यांचा रतीब सुरू केला आहे. या माध्यमातून आरोप आणि प्रत्यारोपाचे ढोल वाजविले जात आहेत. आगामी राजकारण डोळ्यासमोर ठेवून अनेक प्रकारचे जाहीर कार्यक्रम आणि मेळावे यांना आता ऊत येऊ लागला आहे. सरकारी खर्चात दौरे करून त्यानंतर राजकारणाचा कार्यभार साधण्याची धडपड सुरू आहे. त्यामुळे आता नेते मंडळींच्या दौऱ्यामुळे सामान्यांची परवड सुरू आहे. कोरोना बळींच्या वारसदारांना 1.5 लाखाची मदत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींच्या वारसदारांना 1.5 लाखाची मदत देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. यापूर्वी मदत निधींच्या रकमेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सरकारने नवीन आदेशाद्वारे हा संभ्रम दूर केला आहे. बीपीएल कुटुंबातील सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर त्याच्या वारसदारांना 1.5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तर बिगर बीपीएल कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसदारांना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना काहीसा दिलासा लाभणार आहे. शहर परिसरात पावसाची हजेरी. शहर आणि परिसरात पावसाचे पुनरागमन झाले आहे. सोमवारपासून बेळगाव शहर आणि तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी सायंकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात बदल झाला आहे. महाराष्ट्राच्या काही भागात वादळी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. त्या पाठोपाठ बेळगाव आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी लागली आहे. ढगाळ हवामान आणि कोसळणाऱ्या पावसाच्या सरी यांच्यामुळे वातावरणात कमालीचा बदल घडला आहे. प्रामुख्याने शेती कामांवर पावसाचा मोठा परिणाम घडून आला आहे. शहरी भागात नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर पावसाने परिणाम केला आहे. तर तालुका परिसर शेतीसाठी माफक प्रमाणातील पावसाची हजेरी उपयुक्त ठरली आहे. बस पास समस्या निवारणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन. शाळा आणि महाविद्यालयांचे नियमित वर्ग सुरू झाले असले तरी विद्यार्थ्यांना बस पासचे वितरण करण्यात येत नसल्याची तक्रार विद्यार्थी वर्गाने केली आहे. त्याचप्रमाणे या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून नाराजी प्रकट करण्यात आली. विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी हे आंदोलन करून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी बस पासची योग्य सुविधा नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी आणि समस्या निवारणासाठी त्वरित पावले उचलावीत अशा मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. ख्रिश्चन समूहाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागील काही दिवसांपासून ख्रिश्चन समूहावर हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. याची सरकारने गंभीर दखल घ्यावी तसेच या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी दक्षतेची पावले उचलावीत अशी मागणी अखिल भारतीय ख्रिस्त महासभा यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की काही समाजाच्या संघटनांनी ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य बनविले आहे. त्याचप्रमाणे खोट्या तक्रारी नोंदवून गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत आहेत. याची दखल सरकारने वेळीच घ्यावी आणि समाजाला सुरक्षित राहण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली. काळा दिन याचिकेवर सुनावणी 4 नोव्हेंबरला. काळ्या दिनाची मोबाईलवर जागृती केल्यामुळे पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडली असून 4 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. 2016 साली सोशल मीडियावर काळ्या दिनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारे संदेश फिरत होते. याबाबत खडेबाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक US सातेनहळ्ळी यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते दत्ता मनोज येळ्ळूरकर, दीपक गल्ली, गांधीनगर,
मारुती पुंडलिक पाटील बेनकनहळ्ळी आणि केदारी करडी मच्छे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला। या खटल्याची सुनावणी 3ऱ्या JMFCत सुरू आहे, पण सुनावणीला साक्षीदार आले नसल्यामुळे सुनावणी 4 नोव्हेंबर पर्यंत लांबणीवर पडली। समिती कार्यकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रताप यादव, ॲडव्होकेट महेश बिर्जे काम पाहत आहेत। साखर कामगारांच्या वेतन सुधारणेबाबत बैठकीत चर्चा। साखर उद्योगातील समस्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा काढला जाईल, अशी माहिती कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी दिली। येथील सुवर्ण सौधमध्ये मंगळवारी साखर उद्योगातील कामगारांच्या वेतनाच्या सुधारणेबाबत त्रिपक्षीय वेतन समितीच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी वस्त्र उद्योग आणि साखर मंत्री शंकर पाटील मन्निनकोप उपस्थित होते। हेब्बार म्हणाले, बेळगाव जिल्हा हा साखर उद्योगातील केंद्रबिंदू आहे। वाढत्या महागाईमुळे या उद्योगातील कामगारांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे। साखर कारखानदारांनी याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे। साऊथ इंडियन शुगर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कर्नाटक सहकारी साखर कारखाना महासंघ, कर्नाटक शुगर वर्कर्स फेडरेशन हे साखर उद्योगातील 3 संघ आहेत। वेतनात सुधारणा करण्याची त्यांची मुख्य जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले। मार्कंडेयचा हंगाम पुढील महिन्यापासून प्रारंभ। गतवर्षी पहिल्याच हंगामात मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याने 1.25 लाख टन ऊसाचे गाळप केले। यंदा सुमारे 3 लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन अविनाश पोद्दार आणि संचालक वर्गाने केले। काकती येथे मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला। ऑक्टोबर महिन्यात यंदाच्या गाळप हंगामाला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। चेअरमन अविनाश पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली अरुण कुट्रे यांच्या हस्ते बॉयलर अग्नि प्रदीपन झाले। यावेळी व्हाईस चेअरमन तानाजी पाटील, व्यवस्थापकीय संचालक MD मळ्ळूर आणि संचालक आदी उपस्थित होते। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। सन 1971 साली भारताने पाकिस्तानशी झालेल्या युद्धात विजय मिळविला होता, याचे स्मरण म्हणून नवी दिल्ली येथून दिनांक 16 डिसेंबर 2020 रोजी सुवर्ण विजय ज्योती या ज्वालेचा देशव्यापी प्रवास सुरू करण्यात आला होता। दिनांक 25 सप्टेंबर रोजी ही ज्वाला बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात पोहोचली होती। या ज्वालेचे स्वागत तसेच त्या विजयाचे स्मरण म्हणून बुधवारी भव्य समारंभाचे आयोजन येथील केंद्रात करण्यात आले होते। शानदार बँड वादन करून या ज्योतीला सन्मानित करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी MJ हिरेमठ, ब्रिगेडियर रोहित चौधरी, सुभेदार मेजर S सलीम आणि लेफ्टनंट जनरल दिलीप देसाई यांच्या हस्ते या ज्योतीचे पूजन करण्यात आले। त्यानंतर केंद्राच्या प्रथेप्रमाणे लेझिम पथक, झांज पथक आणि मलखांबाचे शानदार प्रदर्शन करण्यात आले।
राज्य सरकार शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्नशील. देशाला अन्नधान्य पुरविणारा शेतकरी आज उपेक्षित आहे. राज्य सरकार विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री बी.सी. पाटील यांनी केले. ते नांगनूर तालुका निपाणी येथे कृषी मंत्री बी.सी. पाटील, धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली एक दिवस शेतकऱ्यांसोबत या उपक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी मंत्री शशिकला जोल्ले होत्या, तर परमपूज्य अदृश्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य होते. मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, निपाणी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मुलामुलींना शेती व्यवसायाचे तांत्रिक ज्ञान घेता यावे, याकरिता डिग्री कॉलेज मंजूर करावे अशी मागणी मंत्री बी.सी. पाटील यांच्याकडे केली. शहरासाठी आता एकच अतिक्रमण निर्मूलन पथक. शहरासाठी आता एकच अतिक्रमण निर्मूलन पथक नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून येत्या 1 ऑक्टोबर पासून हे पथक शहरात कार्यरत होणार आहे. महापालिकेत 2019 पर्यंत एकच अतिक्रमण निर्मूलन पथक होते. अर्जुन देमट्टी यांच्याकडे अनेक वर्षे या पथकाची जबाबदारी होती. ते निवृत्त झाल्यानंतर निरीक्षक पदासाठी आरोग्य विभागातील 2 कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू होता. त्यावर तोडगा म्हणून पथकाची विभागणी करून शहराच्या उत्तर आणि दक्षिण विभागासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. गेली 2 वर्षे दोन्ही पथकांचे कामकाज स्वतंत्रपणे सुरू होते, परंतु त्यांच्या कामात सुसूत्रता नसल्यामुळे पुन्हा एकदा अतिक्रमण निर्मूलन पथक स्थापन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाला घ्यावा लागला. गेल्या सोमवारी याबाबतची माहिती पथकातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सदर अतिक्रमण निर्मूलन पथकाची जबाबदारी मारुती हंचिनमणी यांच्याकडे सोपविण्यात आली असून ते निरीक्षक असतील. स्टार एअरतर्फे बेळगाव तिरुपती विमानसेवा उपलब्ध. बेळगावहून तिरुपतीला श्री बालाजी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी स्टार एअरने आनंदाची बातमी दिली आहे. नवरात्रीपासून बेळगावहून थेट तिरुपतीला विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. 11 ऑक्टोबर पासून आठवड्यातून 2 दिवस ही विमानसेवा चालू होणार आहे. सुरुवातीला दर सोमवार आणि बुधवार ही सेवा सुरू असणार आहे. यासाठी सुरुवातीला 1899 रुपये हा तिकीट दर ठेवण्यात आला आहे. स्टार एअर कंपनीने बेळगावहून मुंबई, बेंगलोर, सुरत, इंदोर, जोधपूर, अहमदाबाद, नाशिक आदी अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू केली आहे. त्यात आता तिरुपतीची एक वाढ झाली आहे. जमीन व्यवहार प्रकरणात आर्थिक फसवणूक झाल्याची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार. आमटे तालुका खानापूर येथील शेतजमिनीच्या व्यवहारात 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात रामदेव गली वडगाव येथील रहिवासी नारायण गंगाराम लाड यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नावे निवेदन सादर केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की आमटे तालुका खानापूर येथील 20 एकर जमीन क्षेत्राचे विक्रीपत्र चुकीच्या पद्धतीने करून आपली फसवणूक झाली आहे. या प्रकरणी आपली फसवणूक महेश होनगेकर, लक्ष्मण मल्लाप्पा नाईक आणि बळवंत दुधाप्पा नाईक यांनी केली आहे. सर्वे क्रमांक 27-2 आणि 27-3 या जमीन क्षेत्राबाबत ही फसवणूक झाली आहे. सदर जमिनीचे वटमुखत्यार पत्र आपल्या नावे असून त्याकरिता एकूण 80 लाख रुपयांची रक्कम आपण दिली आहे. असे असताना सदर जमिनीची विक्री महेश होनगेकर यांना करण्यात आली आहे. या प्रकरणात आपली या तिघांकडून फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नारायण गंगाराम लाड यांनी केली आहे. फार्मसी असोसिएशनच्या वतीने फार्मासिस्ट डे कार्यक्रम साजरा. बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशनच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. प्रथम अमृत फार्मास्युटिकल समोरील धन्वंतरी मंदिरात पूजा करून रेलनगर येथील नंदन मक्कळ धामला भेट देऊन देणगी देण्यात आली. केळकर बाग येथील गंगाराम संकुल येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कर्नाटक स्टेट फार्मसी काउन्सिल, बेळगाव डिस्ट्रिक्ट केमिस्ट्री अँड ड्रगिस्ट असोसिएशन, बेळगाव सिटी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट रिटेल केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मासिस्ट डे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वैभवनगर येथील राणी चेन्नम्मा फार्मसी कॉलेज येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला कर्नाटक स्टेट फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष गंगाधर यावगल, राणी चेन्नम्मा फार्मसी कॉलेजचे चेअरमन RM मादारखंडी, प्राचार्य विजयकुमार पुजेरी, बेळगाव जिल्हा रिटेल केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयवंत साळुंके, बेळगाव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष श्यामगौडा पाटील उपस्थित होते. मंत्री शिवराम हेब्बार यांची सिद्धरामय्यांवर टीका.
भाजप नेते तालिबानी आणि हिटलर संस्कृतीचे असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली होती. त्यांच्या टीकेमुळे पक्षाला कोणताही धोका पोहोचत नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांना योग्य उत्तर दिल्याचे मंत्री शिवराम हेब्बार यांनी सांगितले. सिद्धरामय्यांना सत्ता मिळवण्याचा मोह झाला आहे, यातूनच ते अशा प्रकारची विधाने करत असल्याचे हेब्बार यांनी सांगितले. येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण काँग्रेस सत्तेवर आल्यास DK शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिद्धरामय्या बेताल विधाने करत आहेत. त्यांनी कितीही टीका केली तरी भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. रामनगर येथे रुग्णवाहिका उपलब्ध. रामनगर येथे 20 बेडचे सरकारी हॉस्पिटल असून हा येथील आसपासच्या खेड्यांना एकमेव दवाखाना आहे. या भागात गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी सुविधा म्हणून हा दवाखाना आधार ठरतो आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग येथूनच असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. परंतु या ठिकाणी दवाखाना असून देखील रुग्णवाहिकेचा अभाव असल्याने रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे RV देशपांडे यांनी वोल्वो नामक कंपनीला रुग्णवाहिका देण्याची विनंती केल्यानंतर सदर दवाखान्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आली. यावेळी जिल्हा वैद्याधिकारी शरद नाईक, तालुका वैद्याधिकारी सुजाता हुकली, जोयडा तहसीलदार संजय कांबळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सदानंद दबगार, संजय हणबर, गुरुनाथ कामत, विजय पंडित, कृष्णा देसाई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 2006 नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देण्याची मागणी. 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना पेन्शन मिळणार नाही. मात्र पेन्शन हा म्हातारपणीचा आधार आहे. त्यासाठी 2006 पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी शिक्षकांनी सरकारला पत्र पाठविण्याची मोहीम जिल्ह्यात सुरू केली आहे. सरकारला जाग आणण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील शिक्षकांनी पत्र मोहीम मंगळवारपासून सुरू केली. या मोहिमेचा चांगला प्रतिसाद लाभत असून पहिल्याच दिवशी हजारो पत्रे पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षकांनी दिली. 2005 नंतरच्या संस्थांना अनुदानही मिळालेले नाही. त्यामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात विनाअनुदानित तत्वावर शिक्षक कार्यरत आहेत. त्या संस्थांना अनुदान मिळावे यासाठीही बेंगळुरूमध्ये शिक्षकांनी आंदोलन छेडले होते. विणकरांची 112 कोटींची कर्जे माफ. विणकरांचे गेल्या 3 वर्षातील 112 कोटी कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती वस्त्रोद्योग आणि साखर मंत्री शंकर पाटील मन्नेनकोप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. सुवर्ण सौधमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री म्हणाले, गेल्या 2 वर्षांपासून विणकर हालाकीच्या परिस्थितीमधून जात आहेत. त्यांची कर्जे माफ करण्याची मागणी होत होती. यामुळे विणकरांची 112 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विणकरांची उत्पादने शासनाकडूनच खरेदी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. बाहेरील राज्यातून विविध खात्यासाठी लागणारे गणवेश, कपडे आणि साड्या आम्ही खरेदी करीत आहोत. आता राज्यातील विणकरांकडून अशी खरेदी करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे असे त्यांनी सांगितले. जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा अर्मेनियावर विजय. भारतीय संघाने मंगळवारी तिसऱ्या फेरीत अर्मेनियाला 2.5, 1.5 असे नमवून फिडे जागतिक सांघिक महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. अ गटात समावेश असलेल्या भारताने पहिल्या फेरीत अझरबैजानशी 2-2 अशी बरोबरी साधली, तर दुसऱ्या फेरीत स्पेनला 2.5, 1.5 असे हरविले. तिसऱ्या फेरीतील विजयामुळे भारताने 7 गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले आहे, तर रशियाने 11 गुणांसह आघाडी टिकवली. रशियाने अझरबैजानचा 3.5, 0.5 असा पराभव केला. स्पेनने फ्रान्सचे आव्हान 2.5, 1.5 असे मोडीत काढले. पहिल्याच प्रयत्नातील यश समाधानकारक. अहमदनगर येथे झालेल्या सराव शिबिरादरम्यान सर्व खेळाडूंची मोट बांधून मार्गदर्शनच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांना विजेतेपदाची दिशा दाखवल्याचे समाधान आहे, अशी भावना महाराष्ट्राच्या खो खो संघाचे प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे आणि सचिन चव्हाण यांनी व्यक्त केली. भुवनेश्वर येथे झालेल्या कुमार कुमारी 18 वर्षाखालील राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेसाठी बनसोडे यांना प्रथमच एखाद्या राष्ट्रीय संघाला मार्गदर्शन करण्याची संधी लाभली. यापूर्वी त्यांनी राज्य आणि जिल्हा पातळीवर
स्तरावर अनेक संघांना प्रशिक्षण दिले होते. मात्र यंदा त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत कुमारांना मार्गदर्शन केले. त्याउलट आतापर्यंत फक्त कुमारांना मार्गदर्शन करणाऱ्या चव्हाण यांच्याकडे प्रथमच महाराष्ट्राच्या कुमारींचे प्रशिक्षक पद सोपवण्यात आले. या दोघांनीही आपल्यावरील जबाबदारी चोख बजावून महाराष्ट्राला सलग 7व्यांदा दुहेरी मुकुट मिळवून दिला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी मार्चपासून खो खोची मैदाने सुनी पडली होती. त्यामुळे 1.5 वर्षानंतर झालेल्या या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेला खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद लाभला. विजयी सातत्य राखण्याचे बेंगलोरचे ध्येय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला सलग दुसऱ्या हंगामात बाद फेरी गाठण्याची नामी संधी आहे. त्यामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सला धूळ चारल्यावर आता इंडियन प्रीमियर लीग मधील बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणाऱ्या लढतीत विजयी सातत्य टिकविण्याचे बेंगलोरचे लक्ष असेल. बेंगलोरच्या खात्यात 10 सामन्यात 12 गुण आहेत. उभय संघात IPLच्या पूर्वार्धात झालेल्या लढतीत बेंगलोरनेच देवदत्त पडिक्कलच्या शतकाच्या बळावर राजस्थानचा धुव्वा उडवला होता. त्याशिवाय कोहलीने सुद्धा गेल्या 2 सामन्यात अर्धशतके झळकावून अन्य संघांना इशारा दिला आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि AB डिव्हिलियर्स यांची जोडी कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकते. पर्पल कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेला हर्षल पटेल यांच्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे. इमानी जाधव हिची स्मरणीय कामगिरी. टिळकवाडी येथील KLS स्कूलच्या 10वी वर्गातील विद्यार्थिनी आणि जलतरणपटू इमानी जाधव हिने बेंगलोर येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय खुल्या जलतरण स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करताना रौप्य पदक आणि कांस्य पदक संपादन केले. इमानी जाधव हिने 500 मीटर वैयक्तिक बॅकस्ट्रोक गटात तर 200 मीटर वैयक्तिक बॅकस्ट्रोक गटात नेत्रदीपक कामगिरी करताना 2 कांस्य पदक संपादन केले. इमानी जाधव हिने 4x100 फ्रीस्टाईल रिले गटात रौप्य पदक आणि कांस्य पदक संपादन केले. इमानी जाधव हिने बेंगलोर येथील पदुकोण डेव्हिड या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय जलतरणपटू निहार अमीन आणि वीरेश दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. इमानी जाधव हिला KLS स्कूलच्या मुख्याध्यापिका नंदिनी मुतालिक देसाई आणि मुख्याध्यापिका सारिका नाईक आणि शिक्षकांचे प्रोत्साहन लाभत आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.